कांद्याला हमी बाजारभाव मिळावा म्हणून या मंचरच्या नंदी चौकामध्ये शेतकऱ्यांच्या वतीनं आंदोलन केलं जाणार आहे। पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। हे आंदोलन चिघळलं जाणार नाही किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याबाबतची दखल या ठिकाणी घेण्यात आलेली आपण पाहतोय। बॅरिकेड लावण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर इथे मोठ्या प्रमाणात पोलिसांची वाहनं आहेत, पोलीस आहेत, पोलिसांना अधिकाऱ्यांमार्फत सूचना दिल्या जात आहे आणि हे आंदोलन योग्य प्रकारे व्हावं अशा प्रकारची अपेक्षा आहे। शेतकऱ्यांच्या वतीनं हे आंदोलन केलं जाणार आहे। पुन्हा एका व्यक्तीच्या म्हणजे एक व्यक्ती आंदोलन करते असं नाही, तर हे शेतकऱ्यांच्या वतीनं आंदोलन केलं जाणार आहे। हे आंदोलनाचं नेतृत्व सर्व मंडळी करणार आहेत। या ठिकाणी शेतकरी संघटना सहभागी होणार नव्हती, परंतु इथे दिसत आहेत आता थोरवे सहभागी झाले। थोरवे साहेब, काय आज या ठिकाणी आंदोलन होतंय, काय सांगतात? आंदोलन होणार आहे त्यासाठी सर्व शेतकरी या ठिकाणी, शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले येत आहे। हे आंदोलन कोणाच्या तर्फे आहे? हे कोणाच्या तर्फे नाही, सर्व शेतकरी म्हणून या ठिकाणी आलेले आहेत। कोणाच्या तर्फे वगैरे काही नाही, काही शेतकऱ्यांनी शेतकरी आंदोलन म्हणून या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहायचे। थोड्याच वेळात या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात करतोय आम्ही। तुम्ही परवा असं म्हणाले तर मी काही सहभागी होणार नाही? नाही, शेतकरी म्हणून या ठिकाणी सहभागी होणं गरजेचं आहे ना। काही जरी विषय काय तुमची मागणी काय असणार? आमची प्रमुख मागणी आहे का आमचा जो काही कांद्याला हमी भाव आहे तो आम्हाला ठिकाणी, आमच्या कांद्याला त्या ठिकाणी खरं तर 15 रुपये खर्च येतो, तो आमचा 15 रुपये 80 पैशांनी जर विकला जातोय तर आम्ही काय 80 पैशावरती त्या ठिकाणी बुक भागवायची का आमची? तुम्ही सांगा, देशांतर्गत तेलाचे बाजार वाढलेत, इंधन त्या ठिकाणी झपाट्याने वाढतंय। 10 वर्षापूर्वी आमच्या कांद्याला त्या ठिकाणी 25 रुपये बाजार भेटत होता आणि 10 वर्षानंतर आता 10 रुपये भेटते। म्हणजे ही काय चाललंय? आंदोलन कोणाच्या नेतृत्वाखाली आहे? आधी शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आलेले आहे, परंतु देवदत्त निकम साहेबांनी या ठिकाणी आंबेगावमध्ये या ठिकाणी त्याचं नियोजन केलेलं आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी देण्याचं आव्हान आम्ही या ठिकाणी करतोय। हे पोलीस बंदोबस्त वगैरे जरी तगडा जरी असला तरी तेही शेतकऱ्यांचीच पोरं आहे। आम्हाला काही चुकीच्या पद्धतीने करायचं, आमच्या मागण्या सरकारने मान्य करावं। 25 रुपयाच्या पुढं त्या ठिकाणी आमचा कांदा त्या ठिकाणी खरेदी करावा। जो आमचा कांदा शेतामध्ये विकलेला आहे त्याला 15 रुपये प्रति किलोला त्या ठिकाणी अनुदान द्यावं, ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत। कांदा खरेदी किती रुपये दराने व्हावा? कांदा खरेदी कमीत कमी 25 रुपयाच्या पुढे झाला पाहिजे आमची मागणी। 25 आंदोलन किती वाजता सुरू होईल? कांदा आंदोलन या ठिकाणी आता शेतकरी येत आहेत, आंदोलनाला या ठिकाणी सुरुवातच होती। आता वेळ कितीची दिलेली? वेळ आम्ही त्या ठिकाणी 10ची वेळ दिलेली आहे। त्या ठिकाणी आहे अजून अर्धा तास शेतकरी यायला सुरुवात झालेली आहे। आंदोलन या ठिकाणी जोरात होणार। सरकारने आमच्या मागण्याचा त्या ठिकाणी विचार करून जे काही आमच्या मागण्या आहेत त्या ठिकाणी पूर्ण कराव्या अशी सरकारला विनंती आहे। आत्ता तर आम्ही समजुतीच्या मार्गाने ठिकाणी आमच्या मागण्या मागतोय आणि आमच्या मागण्या काय वास्तवातल्या आहेत, आमच्या काही चुकीच्या मागण्या नाही, अवास्तव मागण्या नाही, अवास्तव मागणी नाही आहे। अवास्तव मागणी आम्ही करणार पण नाही काही, परंतु सरकारला विनंती आहे तुम्ही ज्या प्रकारे बाकीची दरवाढ करताय, तुम्ही सांगा 4 महिन्यापूर्वी तुम्हाला सांगतो 10-26ची गोण ही 1000 रुपयाला होती, आज ती 2400 रुपयाला झाली। 24ची गोण ही 1200 रुपयाला होती, आज डायरेक्ट 2400 रुपयाला ते ठिकाण झालेली आहे। असं काय वाढलं त्याच्यानं? कांद्याचं दरवाढ का वाढत नाही? हां, गोवणी तुम्ही सांगा 24 रुपयाला गोण झाली, 9 रुपयाची गोण 24 रुपयाला झाली का? बाकी मग आमच्या मालाला का त्या ठिकाणी बाजार वाढत नाही? तुमची काय मागणी असेल? बोलले ते बाद झालं, ते बोलले ते बाद झालं। शेतकऱ्यांच्या वतीनं हे आंदोलन आहे, सर्व पक्षीय का फक्त शेतकऱ्यांच्या वतीनं? शेतकऱ्यांचं काय, कांद्याला बाजारभाव चांगला मिळावा हीच आमची अपेक्षा शेतकऱ्यांची, बाकी काही। शेतकरी बांधवांच्या कांद्याला अधिकचा बाजारभाव मिळावा म्हणून हे आंदोलन या ठिकाणी पुकारण्या ठिकाणी पाहतोय। पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवलेला आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांचं नेतृत्व या आंदोलनाला असणार आहे। सर्वपक्षीय शेतकरी या ठिकाणी, आता शेतकऱ्यांना कुठला पक्ष नसतो, परंतु अनेकदा काही शेतकरी इकडे तिकडे वर्ग होत आहेत, परंतु देवदत्त निकम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केलं जाणार आहे। आपण पाठीमागे पाहतोय इथं पोलिसांचा सुद्धा तगडा बंदोबस्त ठेवलेला आहे। मगाशी एक बैलगाडी सजवलेली आपण पाहिली, इथं कांद्याच्या गोणी देखील आणलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि अतिशय योग्य प्रकारचं नियोजन या ठिकाणी होणार आहे। आता मागच्या बाजूला अगोदर कदाचित ती सभा होऊ शकते आणि त्याच्यानंतर हे आंदोलन या ठिकाणी होऊ शकतं। कांद्याला अधिकचा बाजारभाव मिळावा
अशा प्रकारची अपेक्षा उत्पादक शेतकऱ्यांची आहे. या ठिकाणी कांदेसुद्धा आणलेले आहेत. कदाचित हे कांदे रस्त्यावर टाकून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न असणार आहे. कांदा उत्पादक शेतकरी सर्वपक्षीय महामोर्चा असं त्याचं नाव देण्यात आलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम या ठिकाणी उपस्थित आहेत. शेतकरी बांधव थोड्याच वेळात या ठिकाणी दाखल होणार आहेत. आपण जरा देवदत्त निकम यांच्याशी बोलूया. निकम साहेब, आता 10 वाजता आंदोलन सुरू होणार आहे. आंदोलनाचं स्वरूप साहेब कसं असणार आहे नेमकं? आंदोलनाचं स्वरूप आता सगळे शेतकरी बांधव इथं आल्यानंतर कांद्याच्या संदर्भामध्ये गेले मागील 3-4 वर्षापासून अडचणी झालेल्या शेतकरी त्यांच्या काय भावना आहेत, त्यानंतर इथं सगळे वेगवेगळ्या प्रकारचे नेते येतील, ते मार्गदर्शन करतील, सरकारची काय भूमिका आहे आणि कांद्याला हमी भाव आज सरकारने दिला पाहिजे आणि निर्यातीवरचं दरसोड धोरण या प्रामुख्याने महत्त्वाच्या गोष्टी आहेत, याच्यावरती चर्चा झाली. आता कांद्याला हमी बाजारभाव मिळाला म्हणजे किलोला किती मिळाला पाहिजे? किमान 25 रुपये किलो कांद्याला हमी भाव त्या ठिकाणी मिळाला. साहेब, आता बहुतांशी शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की कांदा अगोदरचा विक्री झालेला आहे, त्या संदर्भात धोरण काय? त्याच्याबाबत राज्य सरकारने त्याला विक्री झालेल्या कांद्याला अनुदान देणं गरजेचं आहे. यापूर्वी देखील 21-22 अनुदान दिलं होतं, तशा पद्धतीचं अनुदान मिळालं पाहिजे. शेतकरी बांधवांना आजच्या आंदोलनानिमित्त उपस्थित संदर्भात काय आवाहन कराल? शेतकऱ्यांना आवाहन केलेलं आहे. आम्हाला खात्री आहे की थोड्याच वेळामध्ये 9:30ची वेळ आम्ही दिली आहे. एक 15-20 मिनिटांमध्ये इथं शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते. या ठिकाणी कांद्याला अधिकचा बाजारभाव मिळावा म्हणून या मंचरच्या नंदी चौकामध्ये अवसरी फाट्यावर आंदोलन केलं जाणार आहे आणि इथं बैलगाडी सजवण्याचं काम सुरू आहे. 2 बैल या ठिकाणी सजवलेले आहेत. आपल्यासोबत शेतकरी आहेत. हो नमस्कार, कुठलं गाव? अवसरी. अवसरी. काय बैलगाडी सजून आणली आज? हा, ते आज आंदोलन आहे ना कांद्याचं. आंदोलन आहे. कोण कोण येणार काय माहिती आहे का? एवढे माहिती नाही. तुमचं नाव काय? गणेश ज्ञानेश्वर बोर. गणेश ज्ञानेश्वर बोर. बरं बरं. ही बैलगाडी सजवायला कोणी सांगितली? ते गावटे. अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही. निकम साहेब. देवदत्त निकम साहेब. या ठिकाणी आपण पाहतोय अवसरी फाट्यावर आता हळूहळू गर्दी होऊ लागलेली आहे. पोलिसांची संख्या देखील वाढू लागलेली आहे आणि हे आंदोलन कदाचित अधिक मोठं होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.